अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. कोल्हापुरात पाणी दरवाढीवरून सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक, महापौरांचं मोठं आश्वासन. महानगरपालिकेची आगामी सर्वसाधारण सभा 20 जुलै रोजी होणार आहे. मात्र आता या सभेपूर्वीच शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलंय. स्थायी समितीनं कोल्हापूर शहराच्या पाणीपट्टी दरात सुधारणा म्हणजेच दरवाढ करण्याची शिफारस केली आहे. या शिफारसीला आता तीव्र विरोध होतोय. कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज महापौर रूपाराणी निकम यांची भेट घेण्यात आली. 20 तारखेच्या महासभेत पाणीवाढीचा प्रस्ताव आल्यास तो कोणत्याही परिस्थितीत नामंजूर करावा अशी जोरदार मागणी कृती समितीनं निवेदनाद्वारे महापौरांकडे केली आहे. इतकंच नाही तर कृती समितीनं महापालिकेच्या हद्दवाढीच्या मुद्द्यावरून सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. जे गाव कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत येण्यास विरोध करत आहे त्यांना पालिकेकडून दिला जाणारा पाणी पुरवठा आणि KMT बस सुविधा तातडीने बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जे गाव हद्दवाढीत येतील त्यांनाच पाणी आणि बस सेवा द्यावी असं कृती समितीनं स्पष्ट केलंय. आज आम्ही माननीय महापौरांची भेट घेण्याचं कारण म्हणजे येणाऱ्या जनरल बॉडीमध्ये विषय क्रमांक 4 कोल्हापूर शहरातला पाणीपट्टी दरवाढ. गेले 4 दिवस आम्ही माननीय जल अभियंत्याशी आम्ही भेट मागतोय. आम्हाला दरवाढ काय आहे हे समजून सांगतोय. ते आम्हाला भेटण्यास तयार नाहीत. आम्हाला आमच्या स्तोत्रात मिळालेल्या कागदपत्रांनंतर आम्हाला चक्कर आली. कोल्हापूर जनतेच्या माती 254% वाढ पाणी दरामध्ये सुचवलेली आहे. हा महानगरपालिकेमध्ये इतिहास यांनी घडवला. जे पाणी हे विकत घेतात जलसंपदा विभागातनं त्यातलं 90% पाणी चोरी आणि गळतीमध्ये जातं. त्यातले पैसे वसूल होत नाहीत. त्या गळत्या ते थांबवत नाहीत आणि त्यांच्या आणि प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळं हे जे नुकसान होतंय ते सर्वसामान्य जनतेच्या माथ्यावर मारून ते वसूल करण्याच्या नादात आहेत. आमचा त्याला विरोध आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. पहिल्यांदा गळत्या थांबवा, पहिल्यांदा पाणी चोरी थांबवा आणि मग नुकसान होत असेल तर मग आमच्याकडे या. आणि दुसरी गोष्ट, जे हद्दवाढीमध्ये येण्यास नाकारतात, जे कोल्हापूर शहराची मापं काढता तुम्ही आमची आणि पाणी मात्र आमच्याकडनं पाहिजे, KMT मात्र आमच्याकडनं पाहिजे आणि आम्ही मात्र त्यांना चुचकारतो, हे आम्हाला चालणार नाही. हद्दीत या मग तुझे लाड. हद्दीत नाही तर तुमचं स्पेशल प्राधिकरण तुम्हाला पालकमंत्र्यांनी दिलं आहे त्यांच्याकडनं तुम्ही सोयी करून घ्याव्यात. महापौरांनी आम्हाला असं म्हटलं की ते जनरल स्टँडिंगमध्ये आहे, जनरल बॉडीमध्ये येऊ द्या. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की आम्हाला दरवाढ चालणार नाही. 1% नाही, 254% नाही. पहिल्यांदा सगळ्या गळत्या थांबवा, पहिल्यांदा तुमच्या हातात होणारं नुकसान थांबवा आणि मग दरवाढीसाठी आमच्याकडे या. दरम्यान 2 दिवसांपूर्वी पाचगावच्या ग्रामस्थांनी महापौरांची भेट घेऊन आपण शहरात येण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं आणि तसं पत्रही दिल्याचा दावा केला होता. या संपूर्ण प्रकरणावरती महापालिकेनं तातडीने खुलासा करावा अशी मागणीही कृती समितीनं केली आहे. यावर उत्तर देताना महापौर रूपाराणी निकम म्हणाल्या की मी सामान्य जनतेचा विचार करणारी महापौर आहे. स्थायी समितीनं केवळ शिफारस केली आहे, अजून दरवाढ झालेली नाही. त्यामुळं आगामी महासभेत या पाणीपट्टी दरवाढीला माझा स्वतःचाच विरोध असेल. यावेळी बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, RK पोवार, किशोर घाटगे यांच्यासह कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.